आज गुरुपौर्णिमा आहे, आज उपवास आहे. आज आपण साबुदाण्याचे वडे बनवू. तेव्हा याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजवून घेतले 1 वाटी, 4-5 तिखट मिरच्या आहे. आता हे दळून घ्यायचं, मी दाखवते. ते तूप टाकायचं, गाईच्या तुपात चटणी बनवायची, छान लागते. हे बघा, 1 चमचा तूप टाकलंय, 1च चमचा टाकायचा. त्यामध्ये जिरं अर्धा चमचा, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, मीठ थोडंच टाकायचं. आता हिला छान उकळून द्यायची 2-4 मिनिटं. हे बघा, हा साबुदाणा आहे, रात्री भिजत घातलेला होता थंड पाण्यामध्ये. मस्त थोडासा हलकासा मिक्सरला भरड करून घेतली आहे. आणि इथं शेंगदाणा घेतला आहे मी, 2 वाट्या साबुदाणा तर 1.5 वाटी शेंगदाणा. हे बघा, असं भरड दळून घेतली मी. याच्यामध्ये थोडे खिजिरे घालायचे, थोडे घालायचे, एवढे नाही घालायचे. याच्यामध्ये कोथिंबीर आणि 3 उकडून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. काय करायचं, बटाट्याची चूर काढून घ्यायची. गरम आहे, मिक्स करायचं, पाणी नाही टाकायचं. परताने हाताला पाणी लावायचं थोडं. पाणी घ्यायचं हातावर, गोळी करायची. कसं घ्यायचं, आलं सोडायचं, मस्त छान आकार द्यायचा आणि असं अलगद सोडायचं.